इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। आगामी 2 डिसेंबरला होणाऱ्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या निवडणूक प्रक्रियेअंतर्गत अंबरनाथ शहरातील पूर्व तसेच पश्चिम भागातील तब्बल 59 प्रभागांतर्गत नगरसेवक पदासाठी तसेच थेट जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात येत असून त्याच अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या प्रमुख अधिपत्याखाली सदर निवडणूक संपन्न होत आहे। त्याच अनुषंगाने शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्या माध्यमातून अंबरनाथ पश्चिमेकडील स्टेशन परिसरालगतच्या स्वामीनगर, शास्त्रीनगर, कैलासनगर तसेच गांधीनगर आदी संपूर्ण पट्ट्याच्या अनुषंगाने शिवसेनेचे तब्बल 6 नगरसेवक निवडून आणण्याबाबतची जबाबदारी शिवसेनेच्या माध्यमातून माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्यावर टाकण्यात आली असून त्याच अनुषंगाने स्वामीनगर येथून माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्या माध्यमातून नगरसेवक पदाचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार डॉक्टर बालाजी किणीकर तसेच शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सादर करण्यात आला। तसेच गत 3 दशकांपासून गांधीनगर, स्वामीनगर, शास्त्रीनगर तथा कैलासनगर येथून सातत्यपूर्ण स्वरूपात तब्बल 4 नगरसेवक निवडून आणणारे बाहुबली नेतृत्व अशी माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांची छबी असून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मर्जीतील विश्वासू जबाबदार सहकारी अशी माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांची ओळख आहे। तसेच आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाने टाकलेली कोणतीही जबाबदारी परिपूर्णतेने मार्गी लावणार अशी प्रतिक्रिया अब्दुल शेख यांनी देताना पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या प्रमुख अधिपत्याखाली शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहू असा आशावाद देखील यावेळेस माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी व्यक्त केला। तसेच शास्त्रीनगर, स्वामीनगर, गांधीनगर तसेच कैलासनगर परिसरातील सुज्ञ नागरिक कोणताही राजकीय दबाव तथा आर्थिक आमिषाला बळी न पडता गत 3 दशकांपासून प्रभागाच्या विकासाअंतर्गत संकटकाळी उभे राहणारे बाहुबली आश्वासक नेतृत्व म्हणून ओळख असणारे अब्दुल शेख यांच्या संपूर्ण तिन्ही पॅनलला भरभरून मतदान करून 6 नगरसेवक निवडून देतील असा आशावाद देखील यावेळेस माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज।